राजाच्या दावणी लावलोय मित्रांनो. म्हणजे राज- खरसुंडीला गेलतो आणि म्हातारीच काय झालंय बघा. म्हातारीचं चाललंय की शेण घाणी काढायचं, पाणी पाजायचं, वैरण डायरेक्ट घालायची. गडी आ दिला दिला. तुम्ही अचानक कसं काय आला आज? खरसुंडीला गेलतो, म्हणलं राजाची गाडी घेऊन जावं. तरी म्हटलं बरेच दिवस आला नाही, राजानं डोळ्यातनं पाणी काढलं कशा पाय. राजा उठून उभा राहते माझी गाडी दिसली. हा तुमची गाडी दिसल्या उठून उभा राहतोय, तुम्हाला ओळखतोय, तुम्हाला हात लावून देतोय, बाकीच्यासनी हात लावून देत नाही. बरं आहे राजाच कामच. कसं काय म्हातारा आता कसं काय काय राजाच काय काय चाललंय काय? काय नाही निवांत आहे राजाचं काय चालायचंय तवा. खातोय पाणी पितोय आपला, ते कुठं 4 घास खातोय, बसतोय, पाणी पितोय, एवढंच चालतंय राजाचं. दुसरं काय चालतंय तवा. मग आता हिंद केसरी मैदानाला काय तर सांगा काकी राजाला. सांगायचं की आपण सारखं सारखं बी सांगून चाल. त्या दिवशी सांगायचं जाताना, अगोदर सांगायचं ना. बर जाताना सांगायचं काय असेल ते त्या दिवशी सांगायचं. सांगतो म्हणून सांगायचं ना, त्या दिवशी सांगायचं. हे बी नाही राहू दे. चटणी भाकरीचा पहिला आज कंस खायना ना. कंस खातच नाही तो. दिल नानका दिन दणका कशाला देतोय? नाही देत दणका. तसं ओळखतोय तुम्हाला. पोरासनी आपल्या येऊन देत नाही, तुम्हाला येऊन देतोय म्हणल्यावर दणका देईल का तो? ये बाळा, जरा ये. ती कंसापेक्षा ती खाते. ते बी वास लागलेला, कोणी तोंड लावलेलं हे खात नाही. नवीन पाहिजे नाही खात. काय आज हे आहे का? नर्वस वाटतोय ना? नाही ते तसंच असते. जरा वेळ बसला नाही ना, उशीर पर्यंत बसला नाही. आता बसला होता तर तुम्ही आला म्हटल्यावर तेवढ्या पुरतं राहतच की. आता ते काय सारखा बसलेलाच असतो, त्याला लांबच उठतोय ते. म्हणजे असं काय नाही विषय. तिथं यूज तर उठला तो. हा एवढ्या जवळ कुणाला येऊन देत नाही. तुम्हाला येऊन देतो, एवढ्या जवळ कुणाला येऊन देत नाही. पोरासनी आपल्या घरातल्या बी नाही आणि बाहेरच्या पोरासनी तर तिथनं पलीकडे त्यासनी अगोदरच सांगायचं बाबांनो. आत बांधला असला तरी सुद्धा कोणाला येऊन देत नाही जवळ, अजिबात नाही. एक बाईला लय प्रेम म्हातारीचा. मग तर काय दादाच काय दादा लय जवळ येऊन देतो का तुम्हाला लय जवळ? दादा येते, दादा बी गोंजारते की. दादासनी काय तेवढं पार बर येऊन गोंजरून जात्यात, वैरण घालत्यात. मी घाल ना तर मी घालत असली म्हणजे मग नसत्यात लय करून. आपलं आपणच घालतो ते. त्यांचं दुपारपर्यंतच टाइम होतं. 12 वाजल्यापासून 4 वाजेपर्यंत आपलं लोळत पडत्यात. मग तोपर्यंत आपण असतोय. तिथनं उठलं का मग ती बघत्यात पुन्हा माझं दुसरं काम होत तर. बर बैलाच म्हणजे गुलाल आता मला वाटतं त्या दिवशी गुलाल झालता ना? नाही झाला त्या दिवशी. त्यानंतर एक मैदान झालं. म्हणजे एक मैदान गुलाल झालं, त्यानंतर एक मैदान मार खाल्लाय ना? 2 मैदान मार खाल्ला. 2 मैदान. मग कुठं पैराची अडचणी येते काय नक्की येते? काय आता काय माहिती. आता पैऱ्याच्या अडचणी येते त्या का बैल पळना ती का आपला राजा पळत नाही. आपण कशाला एवढं विषय करत नाही. बर कारण कसं आहे, आपण मग पोरातनी कशाला एवढं विचारायचं बाबांनो काय होतंय काय नाही. करते ती त्यांचं ती बघते ती म्हटल्यानंतर. बर एवढं नाही आपण त्यासनी विचारत. पोरं म्हणते ती म्हातारीनं बैल इकून दिलं नाही. मग मी इकून देतच नाही, अजून बी इकून देत नाही. मी हाय तोपर्यंत तर बैल इकून देत नाही. माझ्या माघारी तिकडे विका नाही तर ठेवा, ती काय बी होईल. पण मी हाय तोवर इकून देत नाही. नसलं तरी बी इकायचा नाही, नसलं तरी बी इकायचा नाही. म्हणजे नाही काय का असं ना. मग जिंकला तरी बी राजाच आहे, हारला तरी राजा आहे, जिंकला तरी राजाच आहे. म्हणजे जिंकतोय म्हणून तुम्ही माया करतात? माया जिंकतोय म्हणून नाही. त्याचा एक कसं आहे, आपल्यावर एवढा त्यानं हे केलेला आहे. आता बाकीच्या हातनं तर पोराने एका दिवशी चारू द्या बघा, त्यानं खाल्लंच नाही पाहिजे. बर मग आपण ज्या टायमाला चारल तेव्हाच तो खातोय. म्हणजे आता दुसरीकडे एक दिवस न्यायचा एका मैदानावर म्हणलं एक दिवस राहायला तरी सुद्धा मी घालवत नाही ना. बरं राहायचं मैदानाचं नाही. इथल्या इथं काय असेल ते. वडकीला नेला होता त्या टायमाला, खाल्लं नाही म्हणून पोराने कुचून घातलं त्याच्या म्हणून वडकीला नेतच नाही ना. मग नेतच नाही ना. म्हणून कुठल्या आई तर एवढ्यातल्या भागात काय असेल ते सकाळचा काय ते खावं नाही तर ना खावं, पण संध्याकाळी तर माघार येतोय ना खायला. या हिशोबानं न्यायचा बैल, बाकी लांब नाही न्यायचा.
बैलाला लांबचा प्रवास म्हणजे लांब प्रवास. प्रवासाचं बी काय नाही, पण तो खात नाही त्याच्यामुळे सकाळ मैदान असेल त्या दिवशी अगोदर तो तर खातच नाही. आणि पुन्हा दिवसभर मैदानात पळायचं आणि पुन्हा संध्याकाळी बी तिथं राहून जर खायनाच तर पुन्हा काय करायचं. पुन्हा महिनाभर बैल लॅप होतो या, पुन्हा सरळ लवकर होत नाही. मग पुन्हा तो भरून काढूस तर महिना पुन्हा पुढचा महिन्यात जातोय ना, असं होतंय. म्हणजे बैलाला त्रास नको. बैलाला त्रास नाही पाहिजे. आपल्याला त्रास झाला तर चालेल, पण बैलाला त्रास नाही पाहिजे. आपण त्रास आता आपण बोलतोय, आपण लगेच जातोय दवाखान्यात, पण त्याला आपण डॉक्टर दाखवतोय की त्याला, पण आपल्याला कळतंय का नेमकं त्याला काय झालंय काय नाही म्हणून, ते कळत नाही ना. पण बैल जिद्दीने पळतो बरं का. पण आता जरी असं शांत वाटत असला किंवा काय असलं तर मैदानात जिद्द ठेवतो. मैदानात फाटीला गेला का मग त्याच्या अंगातच येतंय. मग कधीशी जाव फाटी गाठले असं वाटतंय त्याला. पण जे आतापर्यंत अनेक लोक म्हणजे अनेक लोक म्हणते ती सर्वसामान्यांनी बाबा ही लक्ष्मी आपली, पण सर्वसामान्यांना जर चांगले पैसे असले तर पैसा करायला पाहिजे होता. नाही केला नाही तुम्ही. नाही केला की, बरोबर आहे की, करायला पाहिजे होता. तुम्ही बी मस्त म्हणताय की, पण नाही म्हणजे नाहीच. एकदा नाही तोंडातनं शब्द गेला नव्हता की परत न हो म्हणून आणायचा नाही. किती एक प्रकारे पोरगा मानलाय तुम्ही त्याला. हो, पोरगा मानला एक प्रकारे. न हो, हायच पोरगा म्हणूनच म्हणत्या. बेक मागून आणून घालीन पण बैल ऐकणार नाही. मग ह्याच्या पुढे बोला तुम्ही. हे म्हातारीचे शब्द आहेत बघा मित्रांनो काकीचं. कारण कसं होतंय, अनेक लोकांचं म्हणणं आहे की बाबा हाय, पण काही गोष्टी जीव लावला एखाद्या गोष्टीला तर माणूस नाही ना विकू शकत. आपल्या घरातल्या कुटुंबाला एक प्रकारे आपण जसं आपल्या मुलाला नाही विकू शकत तसं तुमचं काम आहे. विकत नाही आपण आपला मुलगा विकतो का? आजपर्यंत समजा थांबा, आजपर्यंत आपला मुलगा कमवत होता आणि आता तो जरा वयस्कर झाल्यावर त्याला कमवायचे होत नाही, आपल्याला जरा मिळत नाही समजा काय, मग आपल्याला कामाधंद्याला जायला लागतंय. मग काय आपण आपला मुलगा विकतोय का? काय तर करून त्याला सांभाळतोच ना. मग तसंच आहे ना, काय बी करून सांभाळायचं काय, जरा खराब राहील. नाही पण किंवा अजून पण तेवढी धमक आहे. त्याची धमक आहेच की हो, पण तुम्हाला ते सांगते मी, त्याला धमक आहेच की अजून. तो काय आपल्याला कुठं बी करणारच आहे. तो एक मैदान जरी हारला तर काय दुसऱ्या मैदानात तरी जिंकल का नाही. मग एवढी लोकांची आपल्यापेक्षा महाराष्ट्राचं त्याला एवढं हे आहे, प्रेम आहे म्हटल्यावर त्याचा काहीतरी आशीर्वाद लागणारच की महाराष्ट्र पोरांचा. काकी सगळ्यात त्याचा अभिमान कधी वाटला हो तुम्हाला राजाचा? राजाचा अभिमान मला रोजच वाटतो. तसं काय नाही, मैदान जिंकलं म्हणून अभिमान वाटतोय असं नाही, त्यानं जिंकला म्हणून नाही. मला ते राजानं फक्त मैदान हारून आल्यावर त्याचं एकच वाईट वाटतं की डोळ्यातनं पाणी काढतो म्हणून, तेवढंच मला वाईट. म्हणजे तो हारला त्याचं वाईट वाटत नाही, पण तो डोळ्यातनं पाणी काढतो वाईट. हो, लय वाईट वाटतं मला. हारला म्हणून वाईट वाटत नाही, पण त्याच्या डोळ्यातनं पाणी दिसलं म्हटलं का मग मला लय वाईट वाटत. आज पोरानं जर आपल्या पुढे डोळ्यातनं पाणी काढलं तर आपल्याला किती वाईट वाटतं. तसंच आहे ना ते. काकी बोलाय शिकवलंय का आपलं मनानं बोलताय? मनानं बोलते, बोलाय शिकवाय कोण लागते काय? मी का आता बारकी आहे काय? नाही, पण एवढ्या काही गोष्टी माणसं म्हणते ती काकी कशा नाही काय गोष्टी बोलायला काय, आपला मुलगा आहे म्हणल्यावर आपण काही बोलू शकतोय ना या विषय. मग आपल्या मुलाविषयी आपण बोलायला नाही काय तर दुसऱ्याने शिकवून काय? आता काय आपल्याला शिक्षक येते ती काही शिकवायला. बैल पहिल्यापासून पहिला तर कायच म्हणजे आता थोडा तरी मस्ती म्हणजे मारतोय बिरतोय, पण पहिला लय शांत. पहिला लय शांत होता. आता म्हणजे कसं आहे, आता घरातल्यासनी पोरासनी नाहीच येऊन देत. बाहेरची पोरं आली तरी बी पोरासनी हात लावून देत नाही. तुम्हालाच तेवढा हात लावून देतोय, नाहीतर अजिबात कुणाला सुद्धा हात लावून देत नाही. एवढ्या जवळ कुठलं सगळी मग बोलते ती ना, मग धनाभाऊला कशा हात लावून देतोय बैल. मग काय का की कशा पाय मला हात लावून देत? आता ते तुमचं तुम्हाला राजाला माहिती असेल काय असेल ते. हा, राजा पाणी काढायचं नाही, रडत पण बैला डोळ्यानं पाणी काय येते तेच. आता तेच मलाच काय कारण कळना म्हणून तुम्हाला विचारत्या काय कारण आहे त्याचं. ते आता सांगत असता तर विचारलं असतं मी त्याला, बाबा कार डोळ्यातनं पाणी काढतोयस तो? नाही रोज आता कंटिन्यू काढतंय का आताच काढते? नाही, असं कधीतरी त्याच्या डोळ्यातनं पाणी येतं, कायम नसतं येत. कधीतरी मैदानात हारून आल्यावर तर येतच.
पण असं इथं बोलताना कधीतरी येत त्याच्या मनात काय वाटत असेल ते त्याचं त्याला माहिती. आता त्याच्यावर जायला हो कॅमेऱ्यावर बोलतोय. तुमच्या दोघांचं नातं स्पष्ट करा म्हणजे बैल सांगल तुम्हाला काय असेल. तुम्हाला सगळं सांगतोय, मला कळलं. मला सांगून मला मी त्याचं अजून भाषा कळनावं. मला भाषा कळायला लागल्यावर मग मी तुम्हाला सांगते का रडतोय का असा करतोय. होय राजा. बरं राजाला तर हिंदी केसरीचं मैदान आहे, पुसेगावचं मैदान. काय काकी सांगते सांगणार की हो. प्रत्येक वेळेला आपण बैलाला एवढी मैदानी केली काय सांगून केली नाही. ती पुशेगावच मैदान तेवढं सांगितलं होतं. राजा म्हणलं बघ आता हे विकायचा तुला बंद राहिलाय. 4 दिवस अगोदर माणसं यायची होती पैसे मध्ये यायला, पण ती घेतलं नाही. तर 4 दिवस त्यासनी सांगितलं राजाला पैसे मिळवून देऊ नको, मग तू माझ्यापाशी राहतोयस. म्हणजे 4 दिवस पुसेगावचं मैदान राहिलेलं, पण पैसे आपण विकला नव्हता का बैल 1 नंबर केला त्या टायमाला. मग ते 4 दिवसच पैसे मिळाले नाही तर त्या माणसाने, म्हणून तेव्हा सांगितलं होतं राहिला. त्या 4 दिवस राहायला पैसे दिले नाही तर परत 1 नंबर केला. हा 1 नंबर केला. मग त्याच्यावर पुन्हा ती म्हणलं आता राहिला बैल कायमचा. तसं पुसेगाव सारखं मैदान 1 नंबर केला. आणि एक सेवागिरी महाराजांचा आशीर्वाद म्हणाला, आशीर्वाद असतो. त्या देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आणि राजाच्या बी पाठीशी आहे. त्याचं काय नाही. काय काळजी कशी असते बैलाची? काय काळजी सगळी असते. आपल्या पोटाला आपण बघत नाही, पण त्याला पहिल्यांदा बघते. आता किती वाजले? 3 वाजले असतील अजून. माझ्या पोटाला काय नाही. जेवलं नाही तुम्ही 3 वाजले? नाही. आता सगळं झालं. झाडलोट घालायचं, पाणी त्याला धुतला. आता जायचं. आता जेवली तर जेवली, नाही तर आता राहिले तसं. चहा पिली का संपलं जेवायचं. काय आपल्याला नाही जेवायचं हे तसलं याड नाही कशाचं. तो चांगला तर आपण चांगलं. त्याला काय कमी जास्त असलं का तर मग काय जेवायचं हे विषयच नाही. कार बाळा गप. ही महत्वाची गोष्ट आहे. पायाचं कसं आता तो बसून उठलाय म्हणून तरी पण टेकवला पाहिजे. तसा टेकवतो की पायाचं म्हणजे काय ते आता कुठल्या डॉक्टर्सनी बी गावं ना आणि काहीच नाही. त्याचा बसून उठला का तेवढ्या पुरतं जरा त्रास होतो. माग पुढे चालताना, नाहीतर मग चांगला असा उभा राहतो. पुन्हा एखाद्याला वर धरतो. त्याचं काय नसतंय. पण तुमच्या दोघांचा पण लय, दादाचा पण लय जीव पाहिला. हा मग दादांचा बी हायच की जीव. आज यानंतर बैलगाडी क्षेत्रात परत म्हणजे राजा आहे. आता अजून एखादं बैल तयार करायचं नियोजन आहे का? तसं आपल्या घरचं झालं तर करायचं की, पण बाहेरचं विकत आणून करायचं नाही तयार. म्हणजे केलं तर घरचंच करायचं. हे काय आहे बरं, अनेक लोक हिंदी केसरी झाली हे झाली, परंतु घरच्या बैलाने हिंदी केसरी होणं लय महत्वाची गोष्ट नाही. आपण घरच्यानंच व्हायचं. असं विकत आणून आपल्याला ते त्याचं सेवा करायची होत नाही ना. कारण आपल्या दावणीत असतंय ते आपण पहिल्यापासून त्याला सांभाळायला असतंय. ते कळतं आपल्याला कसं आहे नाही. ते नंतर मग आपण दुसरा आणून त्याचं काय आपल्याला माहिती आहे ह्याला काय लागतं काय नाही. आपण पहिले आता राजाला आपल्या राजाला साधं काँग्रेस आणून घातलं तर तो खातो. तसं दुसरं आणून आपल्याला माहिती होतंय का तो काय खातो काय नाही. ते लहानपणापासून त्याच्या सगळ्या सवय माहिती आहे. हा सवय माहिती आहे त्या. आता आपला राजा इथं सोडून नेला तरी गावात खातोया तोंडाने त्याच्याची. तुझी खाणार नाही पण गावात खाणार. हो गावात खाणार. मग तसं असते ना. मग तसं आता त्या बैलाला मग तसंच आहे ना. मग त्याला कुठं विकायचं काढलाय का तरी तर तसाच आहे ना. दुसऱ्याच्या दारात गेला तर तो लय भितोया. मग त्याच्या पायात तर पोरा म्हणली नाही त्याला विकायचंच नाही. हा असाच दारात ठेवलाय की त्याला काहीच केलं नाही त्याला. ह्या राजा पळायच्या अगोदरच त्याला पळवत होते, पुन्हा नाही पळवला त्याला. मित्रांनो, राजाच्या यशामागचं जर सत्य असेल तर काकी, आणि काकीचं नाव म्हणजे एक प्रकारे बाबा कर बाबा अक्षरशः एवढं म्हणजे खरंच म्हणजे मी आजपर्यंत एवढी बैल बघितली मित्रांनो, परंतु बैल वेगळाच आहे. काकीचं नाव खरं म्हटलं तर ते डोळ्यातनं पाणी कॅमेरा ह्या साईड नाही गेला थोडं, तर म्हणजे ह्यो बैल जगा वेगळा म्हणायला लागेल. कारण तुम्हाला जर म्हणजे आता मित्रांनो म्हणजे कसं होतंय, बैल म्हणजे लास्ट एक प्रकारे
काकीने दिलेल्या शब्दाचे जाण राख बघा, बाकी काय नाही विषय. ज्या दिवशी अजून तू म्हणजे अजून कायच विषय नाही, ह्याच्या पुढे अजून लय मोठा. हा आता तरी 5 वर्ष झाली. अजून तुला 10-15 वर्ष 10 वर्ष पळायचं आहे अजून. 10 आणि वर्ष. एवढं मालकाने हे केले तर ते त्या पद्धतीनं तू त्याची वज राख एवढंच राजाला सांगतो आणि थांबतो मित्रांनो. चला धन्यवाद.